गुड इव्हनिंग गाईस, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवला सोयाबीन चिली. तर तुम्ही बघू शकता छोटे सोयाबीन घेतलेले आहेत, मस्तपैकी त्याला उकडलेले आहेत आणि ते पाणी काढून घेतलं आहे. तर त्याच्यात आता आपण टाकू कॉर्नफ्लावर आणि थोडंसं रंग टाकू खायचं. तर रंग टाकले आपण त्यांना मस्तपैकी मिक्स करून घेऊ. थोडंसं रंग टाकून मिक्स करू. चांगल्यापैकी हाताने मिक्स करू आपण त्याला. आणि तेवढ्याच आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून ठेवू तळण्यासाठी सोयाबीनमध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे, नाहीतर तेल तुमच्या अंगावर उडेल. तर आता मस्त की मिक्स झालेलं आहे सोयाबीन. तर आपण टोप गरम केलेलं आहे मस्त कढईमध्ये. आता तेलामध्ये आपण हलू टाकू त्यांना. तर सोयाबीन आपण टाकून घेऊ तेलामध्ये थोडे थोडे करून. गॅस कमी ठेवा टाकताना, नंतर हाय फ्लेम करा. तर मस्त आपण सोयाबीन असे तळून घेऊ. कुळकुळीत होतपर्यंत तळून घ्यायचं सोयाबीनला. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जिथपर्यंत आपण सोयाबीन तळत आहोत तिथपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आपण सोयाबीन तळू तिथपर्यंत सर्व. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे सोयाबीनला. तर आता या स्टेजला आपण ते काढू तळून आणि एका जालीत ठेवू. त्यात जास्त तेल असेल तर खाली पडेल. मस्त कुळकुळीत असे तळून घ्या सोयाबीन. तर आपण दुसरा पण बॅच तळून घ्या सोयाबीनचं. बघू शकता मस्त की सोयाबीन आपले तळलेले आहेत. आपण काढून घेऊ त्याला. सोयाबीन नीट असे शिजवून घ्या, नाहीतर ते नरम होतात. म्हणजे असे कडक थोडेसे शिजवून घ्या. आता आपण सगळे सोयाबीन आपले तळून झालेले आहेत आपले. ते बघू शकता असे दाबून बघा, बघू शकता कसे क्रिस्पी झाले. आता आपण कांदा, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च, अद्रक लसूण मसाला, आपला हळद आणि रेड चिली सॉस आणि सोया सॉस मिक्स करून घेऊ एका वाटीमध्ये. तर आपण ज्या तेलामध्ये सोयाबीन तळलं तेच तेल घेऊ आणि एका पातेल्यात टाकून 2 उलटं तेल आता मस्तपैकी गरम करून घेऊ. तेल गरम झालं त्याला आपण अद्रक लसूणचं टाकून घेऊ आपण बारीक चिरलेले. आणि त्याला आपण असं गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत आपण शिजवू. मस्तपैकी असे शिजवून घेऊ आपण लसूण अद्रक. आणि आता जसं आपलं लसूण अद्रक शिजवून होईल तर आपण त्याच्यात कांदा टाकू, बारीक चिरलेले 2 मोठे कांदे. कांदा एकदम बारीक चिरलेला घ्या, चिली छान होते कांदा बारीक असल्यावर. सोयाबीनचे आता आपण मस्त की कांदा शिजवून घेऊ त्याच्यात. आणि जसं आपला कांदा शिजायला झाला असा गोल्डन ब्राऊन थोडासा पिंकसारखा, तर त्याला आपण शिमला मिरची टाकू. शिमला मिरची थोडी मोठीच कापा चिलीसाठी. आणि शिमला मिरची पण आपण घालून घेऊ. आधी आपण शिमला मिरची चांगलीपैकी शिजवून घेऊ. थोड्या 5 मिनटासाठी आपण शिमला मिरची झाकण देऊ शिजण्यासाठी. आणि आता आपण झाकण काढू. बघू शकता आपली शिमला मिरची थोडी शिजली आहे. तर त्यात मसाला आणि हळद टाकू आणि घालून घेऊ. आणि त्यात आता आपण 1 चमचा असं मीठ टाकू. मीठ टाकल्यानं शिमला मिरची नरम होते. आणि चांगल्यापैकी घालून घेऊ एकदा आपण परत शिमला मिरचीला. मीठ टाकू आपण त्यात आता. आणि मीठ टाकल्यावर चांगल्यापैकी घालून घ्या शिमला मिरचीला. आता शिमला मिरची जशी आपली शिजलेलीच आहे. तर आता आपण तळलेली जी
सोयाबीन ठेवलेले ते आता आपण सोयाबीन टाकू त्याच्यात. थोडे करून टाका, एकदाच नका टाकू. आणि टाकल्यावर घातला त्याला एकदम चांगल्यापैकी आपण घाटलून घेऊ. मिक्स करा असते. बघू शकता मस्तपैकी आपली चिली आता मिक्स झालेली आहे. तर आता आपण त्याला रेड चिली सॉस, सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस असं एक तर मिक्स करून टाकू. सगळे 2-2 चमचे घ्या सॉसेस. आणि असं आपण सगळ्याकडे टाकू सॉस वाटीने आणि एकदा घाटलून घेऊ. बघू शकता तुम्ही जसं आपण सॉसेस टाकले चिलीमध्ये तर चिलीचा कलर असं थोडंसं ब्राऊन ब्लॅक असा होईल. तर चांगल्यापैकी घाटलून घ्या सॉस टाकल्यावर. आणि ज्या वाटीत आपण सॉस टाकले त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून चिलीमध्ये टाका. त्याने आपली चिली थोडी सॉगीस येऊन थोडीसं टाका, जास्त नाही टाकायचं. त्याने सॉस आपल्या आणि घाटला त्याने आपली सॉस एकजीव होती चांगल्या प्रकारे. बघू शकता मस्त असं वास सुटल्यावर जसं आपण सॉस टाकतो, सोया सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस, तसंच आपलं चांगल्यापैकी असं घाटून घ्या रेड चिली सॉस टाकल्यावर. आणि झाकण द्या चिलीवर. 5 मिनिटासाठी झाकण द्या. झाकण काढलं तुम्ही बघू शकता मस्त असं वाफ आलेली आहे आणि आपली चिली शिजलेली आहे. कारण की आज मग पहिल्यांदाच आपली जी सोयाबीन होती आणि शिमला मिरची शिजवून घेतलेली. तर आता आपली इथं चिली झालेली आहे मस्तपैकी. आणि तुम्ही टाकायचं असेल तुम्ही 1 चम्मच मोठा शेजवान चटणी पण टाकू शकता. आणि मस्तपैकी असं टाकली गरम गरम सर्व करा. गरम गरम चिली खा, छान लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.